पुत्र भाग्य आहे, पत्नी भाग्य आहे. महाराज त्याचा नामोल्लेख करताना बोलले, भाग्य तरी नोहे धन, पुत्र, दारा, पत्नी, मुलगा आणि संपत्ती या 3 गोष्टींचा नामोल्लेख आहे महाराजांनी केला, इतर नाही केला. का केला? भाग्य तरी नोहे धन. पैशाचा विचार काय सांगता महाराज? पैसा आयुष्यात महत्वाचा नाही हे सांगण्यासाठी खूप मोठे पैसे देऊनच कीर्तन करावं लागतो. काय सांगता महाराज? आचार्य चाणक्य सांगतात, अर्थवान सर्व लोकस्य बहुमतः. ज्याच्याकडे पैसा तो बहुमतानं. किंवा यशास्ति वित्तम स नर कुलीन, स पंडित श्रुतवान गुणज्ञ, स एव वक्ता सच दर्शनीय, सर्वे गुण कांचन माश्रयन्ते. ज्याच्याकडे पैसा त्यालाच तर लोक मोठी मान्यता देतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. विचार केला तर पैशाने सगळं होतं, पण सांगू तुम्हाला, तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असावा. तो वाढला का त्रास देईल. भागवत सांगतं, यावत भ्रियते जठरे तावत स्वत्वहि देहिनाम. ईसाई तू इतना दे जामे घर समाये, मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा न जाए. मी उपाशी राहू नये आणि माझ्याकडे आलेला अतिथी उपवाशी जाऊ नये इतकं नक्की दे. ह्याच्यापेक्षा जास्त असलेलं मग आपल्याकडे दोष येतील. विचार केला तर एक चांगला आहे, आपल्याला वापरून शिल्लक उरलेलं जे दान करतात ना ते चांगलं फळ देतं, पण जे त्याचा लोभ धरतात ना, महाराज म्हणतात ते त्याला नरकात लुटतं. हे दानी त्यागी ताफल गोमटे, लोभी या नरकात लोटे, द्रव्या ऐशे ओखटे आणि गोमटे आनन देखे त्रिभुवनी. अहो त्याच्यातलं वाटत राहणे. तुम्ही मी जे कमावतो ना त्यातलं काही % परमार्थात गेलं पाहिजे. मुस्लिम संप्रदायात त्याला जकात म्हणतात आणि हिंदू धर्मात त्याला दान म्हणतात. ते केलंच पाहिजे. का? जीवनाचा प्रसाद होईल. पोरांना विचारतो, तुम्ही दुकानात गेलात, गेल्यानंतर एक नारळ आणलं 25 रुपयाचं, घरी घेऊन गेलेत, वाटलं, खिसलं, भाजीत टाकलं आणि भाजी जेवलेत. त्या नारळाचं काय झालं? भाजीत काय टाकलं? खोबरंच ना. काय म्हणतात? म्हणजे त्या नारळाचं काय झालं? खोबरं झालं. तुम्ही बाजारात गेले, 25 रुपयाचं नारळ विकत आणलं, ते नारळ घेऊन पूजेची ताट काढलं, मंदिरात गेलात, फोडलं, थोडासा तुकडा देवा पुढे ठेवला, बाकीचं सगळं घरीच आणलं, पण उर्वरित नारळाला काय म्हणतात? नारळ 25 रुपयाचं एकाच दुकानातून आणलं आणि तुम्हीच आणलं, तरी वेगवेगळी पद्धती का? फोडलेलं नारळ सगळं स्वतःसाठी वापरणे म्हणजे खोबरं होणे, त्यातला तुकडा देवाच्या कार्यात टाकणे म्हणजे प्रसाद होणे, आपली सगळी संपत्ती आपल्यासाठीच वापरणे म्हणजे संपत्तीचं खोबरं होणे, आणि संपत्तीतलं काही देवधर्मात टाकणे म्हणजे प्रसाद होणे. प्रसाद करायचा की खोबरं ते तुम्ही ठरवा. दाने त्यागिता फल गोमटे. विचार केला ना तर मग त्याच्या मागे जे अनर्थ आहेत, स्थेयम हिंसा नृतन दंभ काम क्रोध स्मयो मदाह भेद वैर अविश्वासात संस्पर्धा व्यसनानीच. म्हणून महाराज म्हणतात अद्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाभ, आणि म्हणून या संघ खोटा सांगता. श्रुती उपनिषद सांगतात अर्थानाम मर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणा. म्हणून भाग्य तरी न हे धन. पुढे पुत्र. पुत्राचा तरी विचार काय हो महाराज? त्याने जर वृद्धाश्रमात हाकलून दिलं तर उपयोग तरी काय? शास्त्रकार एक सांगतात, जरा ग्राम्यता आहे बोलण्यात, पण शास्त्रकार सांगतं पुत्राने जर चांगला कर्म न करता त्याच्या जबाबदाऱ्या नाही दिल्या ना, तर नालीत जन्माला आलेला किडा आणि मुलगा याच्यात फरक तरी काय? कारण दोघांचं जननस्थान एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात उपयोग तरी काय? आणि भाग्य तरी नोहे दारा. दारा म्हणजे पत्नी. मला प्रश्न पडला होता तिला दारा का म्हणतात. नंतर मी श्लोक वाचला, धनानी भूमोपशवश्य गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने. ग्रहद्वारे ती आपण गेल्यावर दारापर्यंतच येते, स्मशानातही नाही, म्हणून दारा. इतर सगळे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. ती दारापर्यंत येते. म्हणून काय महाराज, आता तरुण पोरं म्हणतील पत्नी भाग्य नाही म्हणता महाराज, तुम्ही केलं नाही दुसऱ्याचं बरं दिसत नाही. असं नाही, आता पत्नी मिळणे हे भाग्य आहे.
कारण 1000 मागे 832 जर असतील तर बाकीच्यांनी आमच्याचकडे यावं. ते तर मी 2011चं सांगतो, कारण 2011 नंतर सर्वेच झाला नाही. तो का झाला नाही विशाल महाराज? त्याचं कारण आहे. कारण आता जर सर्वे झाला तर तो आपल्याला पेलवणार नाही, एवढा धक्का बसेल म्हणून केला नाही. ठेवलं. असंतुलित झालंय सगळं. त्यामुळे पत्नी मिळणे भाग्य जरी असलं ना तरी सांगू का, जिच्या सोबत 7 फेऱ्या घातल्या अग्निसाक्षीने, धर्मेच अर्थेच कामीच नातीच रामी नातीच रामी, पण ती तरी उपयोगाला कुठपर्यंत येईल? कबीरजी म्हणतात, आपण गेल्यावरती फक्त 13 दिवस रडते हो, फक्त 13 दिवस. जिच्यासाठी ज्याची तुझं गुंती. शेवटी काय असतं? महाराज बोलतात, अंतकाळी मी परदेशी. शेवटी स्वतः एकट्यालाच जावं लागतं, तिथे कोणी सोबत येत नाही, म्हणून त्याला चिटकून राहणं चुकीचं आहे. कबीरजी म्हणतात, मुलगा गेल्यावर आई आयुष्यभर रडते, बहीण 10 महिने रडते आणि पत्नी 13 दिवस. जब तक जिये माता रोए, बहन रोए 10 मासा, 13 दिन तक तिरिया रोए, फिर करे घर बासा. त्यानंतर तर घराचीच संगती करावी लागते. ती रडायला जरी गेली तरी लोक सांगतात, अगं चिल्या पिल्याची पाटी आहे, तो तर गेलाय निघून, रडून रडून तूही जाशील तर ह्यांना कोण सांभाळेल? इच्छा असतानाही त्या माता माऊलीला रडता येत नाही. फिर करे घर बासा. त्यानंतर घराची व्यवस्था करते. मग जी 13 दिवसानंतर आपल्यासाठी रडत नाही तिच्यासाठी काय? म्हणून तर महाराज म्हणतात, कळो येईल अंतकाळी आहे. आणि गाईला एवढं शृंगारात तर लोक काय करतील? ते चांगलं समजतील. राहती निराळी रांडा पोरे सकळ, बाजूला राहतात. आणि म्हणून तर संतांनी सांगितलं, सोडू नका, नाहीतर मग गैरसमज होईल. महिला मंडळ आयोजकांना शोधतील, कुठे आहेत आयोजक, ह्याला कोणी बोलावलं ते सांगा. ह्याने केलं नाही दुसऱ्याच्या चांगल्या, तसं नाही. चिटकणं हा फार वेगळं झालं पाहिजे. नीड टू डिस्कनेक्ट. सुप्रियाताईंनी ते विधेयक आणण्याचा फार आग्रह केला, अजून आलं नाही. आलं तर फार बरं होईल. वेगळं होण्याची गरज आहे. पद्मपत्रमिमांबसा सत्यवादी करी संसार सकळ, आणि अलिप्त कमळ जळी जैसे. एक दोहा आहे, संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे लेकिन चिकनी नहीं होती. तूप आपण हाताने खातो, तोंडात ढकलतो, खरी मजा जीभ लुटते. पण जीभ चोपडी होत नाही, हात चोपडी होतात. आणि मग आपण विचारतो, साबून द्यावं, गरम पाणी द्यावं धुवायला. हाताने काहीच खाल्लं नाही पण चोपडं झालं. तसं संसारात आपण असलो पाहिजे. खायचं पण जरा अलिप्त राहायचं, कारण अलिप्त होणार नाही ना तोपर्यंत आपलं दुःख बाजूला जाणार नाही. आणि हे जर ऐकणार नाहीत ना तर मग आमचं काय नुकसान होईल ना. हे जरी नाही कळलं परी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं परी दुसरा येईल.